नमस्कार. प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे. विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती. सुरुवातीला सायनॉप्टिक सायनॉप्टिक माहिती बघू. 925 HP विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक कमी दाबाचा पट्टा बे ऑफ बंगाल आणि ओडिशाच्या खाडीवर बनलेला आहे. तसेच एक चक्रवात बे ऑफ बंगाल आणि ओडिशाच्या खाडीवर बनलेला आहे, ज्याची उंची 7.6 किलोमीटर अबव मीन सी लेवलवर आहे. आणि द्रोणिका ही जैसलमेर, अजमेर, मंडला, रायपूर ते कमी दाबाच्या पट्ट्यापर्यंत आहे. तसेच चार्ट नंबर 2 मध्ये सुद्धा एक कमी दाबाचा पट्टा दिसत आहे बे ऑफ बंगालमध्ये, आणि एक चक्रवात सुद्धा आहे, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 7.6 किलोमीटर अबव मीन सी लेवलवर पर्यंत आहे. त्यामुळे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिम उत्तर दिशेने येत आहे आणि याला मध्यस्थी नजर ठेवून फोरकास्ट असा आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा अंदाज. पुढील 3 दिवस 20 जुलै ते 22 जुलैपर्यंत विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वत्र ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुढील 3 दिवस हवामानाचा इशारा. पहिल्या दिवशी 20 जुलैला विदर्भामध्ये वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवशी 21 जुलैला विदर्भामध्ये अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी 22 जुलैला अमरावती जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर अकोला, वर्धा, नागपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे. कमाल तापमान. पुढील 5 दिवसात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता. तसेच मोसम, उमंग आणि दामिनी या ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला हवामान माहिती बघता येईल. धन्यवाद.